घराघरात आंदोलन पोहोचलं, सरकार बॅकफूटवर गेलंय. तर असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. प्रकरण अंगलट आल्यानं मोदींनीही ट्विट केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. मणिपूर शेतकरी आंदोलनावेळी चर्चा का झाली नाही असा सवालही राज ठाकरेंनी विचारलेला आहे. आणि आता घराघरांमध्ये हे आंदोलन पोहोचले, त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेले आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केल्याचं राज ठाकरे म्हणालेले आहे. घरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन, त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता, त्याला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय. आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागते. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहे, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे.